नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रिया आहे. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे, ती साधारण माझ्यासोबत वर्षभरापूर्वी घडली होती. आजही त्या गोष्टीची आठवण जरी झाली, तरी माझी चिमणी ओली होते आणि माझी खात्री आहे, की ही कथा ऐकून तुमचा पण नागोबा चिकट झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग सुरुवात करूया. पण त्याआधी माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. मित्रांनो, मी प्रिया आणि मी दिसायला खूप गोरी आहे. माझी शारीरिक रचना एवढी सुरेख आहे की विचारूच नका. माझ्या छातीवरचे गच्च भरलेले गोळे बघून भल्या भल्या माणसांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यात माझी मागची कलिंगडसारखी फुगलेली डिक्की पाहून तर तुम्ही वेळेच व्हाल. मित्रांनो, माझं वय 25 वर्ष आहे. मी 2 मुलांची आई देखील आहे. पण तुम्ही मला बघितलं तर विश्वास बसणार नाही की मला 2 मुलं आहेत. माझ्या ह्या मादक रूपाचे दिवाने खूप आहेत. बरीचशी तरुण पोरं माझ्याकडे वळून वळून बघत असतात. पण मी कोणाला भाव देत नाही. कारण मला माझा नवरा माझ्या तोडीस तोड मला मिळाला आहे. उंच धिप्पाड शरीराचा आहे माझा नवरा. तो मला पुरेसं शरीरसुख देतो. त्यामुळे मला कोणा परक्या पुरुषांकडे जायची कधी गरज नाही भासली. पण एक दिवस माझ्या आयुष्यात असं काय झालं, ज्याने पहिल्यांदाच मला एका परक्या पुरुषांकडून ठोकून घ्यावं लागलं. त्याचं झालं असं, माझी गावची लहानपणीची एक जिवलग मैत्रीण आहे. तिचं नाव अनाया आहे. माझं लग्न झाल्यापासून अनेक वर्ष आमची गाठभेट नव्हती. फक्त फोनवरून आमचं बोलणं होत असे. तिने खूप वेळा मला तिच्या गावच्या घरी बोलावलं होतं. पण मुलांची शाळा, नवऱ्याचा जॉब यामुळे मला वेळ मिळत नव्हता. पण एक दिवस तिचा मला कॉल आला. ती खूप आजारी होती. तिचं नुकतंच कसलं तरी ऑपरेशन झालं होतं आणि डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट करायला सांगितलं होतं. मला आता तिला भेटायला जाणं अत्यंत गरजेचं होतं. शेवटी ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, त्याला सुट्टी मिळणं अवघड आहे. वाटल्यास तू जाऊ शकतेस. चांगले 2-3 दिवस राहून ये. मी मुलांकडे लक्ष देईन. नवऱ्याची परवानगी मिळताच मी लागलीच रात्रीच्या बसने गावी जायला निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनायाच्या गावच्या घरी पोहोचले. मला बघताच तिला खूप आनंद झाला. बिचारी आजाराने त्रस्त झाली होती. तिने मला तिच्या नवऱ्याची आणि तिच्या छोट्या मुलांची ओळख करून दिली. तिचा लहान मुलगा खूपच गोड होता आणि तिचा नवरा शरीराने खूपच अवजड होता. तिचा नवरा स्वभावाला छान वाटत होता. पण तिकडे गेल्यापासून तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता. माझ्या शरीराचं तो बारकाईने निरीक्षण करत होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण असे बरेच पुरुष माझ्याकडे त्या नजरेने बघतात. कारण मी आहेच तेवढी सुंदर. शेवटी संपूर्ण दिवस गप्पा गोष्टीतून निघून गेला. रात्रीचं जेवण उरकून झोपायची तयारी सुरू झाली. मी, अनाया आणि तिचा लहान मुलगा असे आम्ही तिघे एका रूममध्ये झोपलो आणि अनायाचा नवरा दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. मी आणि अनाया बिछाण्यावर पडून गप्पा गोष्टी करू लागलो आणि तिचा लहान मुलगा आमच्या गोष्टी ऐकत तेव्हाच झोपून गेला होता. आता रात्रीचे 2 वाजले होते. अनायाने तिच्या गोळ्या औषध अजून घेतलीच नव्हती. मी तिला आठवण करून म्हणाले, अगं अनाया, तुला गोळ्या घ्यायच्या असतील ना? त्यावर ती म्हणाली, हो ग घेते. गोळ्या घेतल्या घेतल्या तर मी पटकन झोपून जाईल. मग तुझ्यासोबत गप्पा कोण मारेल? त्यावर मी तिला म्हणाले, अगं अजून 2 दिवस राहणार आहे मी. तेव्हा मारू गप्पा. आधी गोळ्या घे आणि झोप. त्यावर ती म्हणाली, हो ग बाई घेते. आधी जरा टॉयलेटला जाऊन येते. असं म्हणून ती टॉयलेटला निघून गेली. मला तिची जुनी सवय ठाऊक होती. ती एकदा का टॉयलेटला गेली की चांगली अर्धा पाऊण तास काही बाहेर येत नसे. म्हणून मी खोलीतली लाईट बंद केली आणि अंगावर पांघरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पुढच्या काही मिनिटातच प्रवासाच्या थकव्यामुळे मला झोप लागली. माझा नुकताच डोळा लागला होता. तेवढ्यात मला खोलीत कोणाचा तरी आवाज आला. बहुतेक तो आवाज अनायाच्या नवऱ्याचा होता. मी माझे अर्धे डोळे उघडले, पण रूममध्ये अंधुक प्रकाश होता. त्यात माझ्या डोळ्यावर झोपेची झापड होती. तिचा नवरा बोलू लागला, अनाया, ये अनाया, बाबू झोपलाय ना? आणि तुझी मैत्रीण प्रियाला पण मी आता टॉयलेटला जाताना पाहिलं. चल, ती येईपर्यंत आपण आपलं काम उरकून घेऊ.
अगं जाम मूड झालंय. जा, पटकन साडीवर कर असं तो म्हणू लागला. बहुतेक तो त्या काळोखात मला त्याची बायको अनाया समजत होता. मी त्याचा हा गैरसमज दूर करण्यासाठी काहीतरी बोलणार तेवढ्यातच त्याने माझी साडी वर केली आणि माझी चड्डी खाली करून माझी चिमणी चाटू लागला. आता माझ्या तोंडातले शब्द तोंडातच अडकले. मी निशब्द झाले, कारण तो जो काही चाटत होता ते खरंच खूप आनंददायक होतं. मध्येच तो हात वर करून माझे आंबे दाबत होता. मी निश्चित पडून होते. अंगात आग लावली होती त्याने माझ्या. खरं सांगते मित्रांनो, माझा नवरा मला पुरेसं शारीरिक सुख देत होता, पण त्याने कधीच माझी चिमणी चाटली नव्हती. ही पहिलीच वेळ होती माझी कोणीतरी चिमणी चाटण्याची. मी बेभान होऊन त्याच्या त्या चाटण्याची मजा घेऊ लागले. पण काही क्षणातच मी भानावर आले. मी जे वागतोय ते चुकीचं असल्याचं मला जाणवलं. कारण ज्या पुरुषांबरोबर मी हे कृत्य करत होते, तो माझ्या जिवलग मैत्रिणीचा नवरा आहे. जर का ती यावेळेस टॉयलेटमधून बाहेर आली आणि तिने हे सगळं पाहिलं तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल? त्यात तिचा नवरा मला त्याची बायको समजून हे सगळं करतोय. या सगळ्यात त्या बिचाऱ्याचा काही दोष नाही. उगीचच माझ्यामुळे अनायाच्या सुखाचा संसार मोडेल, म्हणून हे सगळं इथेच थांबवायचं. आता इच्छा नसताना देखील मी अनायाच्या नवऱ्याला हाताने बाजूला ढकलत म्हणाले, अहो भाऊजी, मी तुमची बायको अनाया नाही आहे, प्रिया आहे मी. त्याचबरोबर तो बाजूला झाला आणि पटकन त्याने खोलीतला लाईट लावला. मी बेडवर उतानी होते. माझी साडी वर आणि चड्डी गुडघ्यापर्यंत खाली झाली होती. अनायाच्या नवऱ्याचं लक्ष माझ्या चिमणीवर गेलं, तसं त्यांनी लगेचच त्यांची चड्डी वर न करताच खाली केली. त्याच्याकडे बघितलं, त्याची पॅन्ट काढली होती. त्याचा भला मोठा छोटा नागोबा दिसला. मग लगेच त्याने त्याची पॅन्ट वर केली आणि घाबरून कान पकडून माझी माफी मागत म्हणाला, सॉरी सॉरी प्रिया, मला वाटलं अनाया आहे, खरंच माफ कर मला, असं म्हणून तो गयावया करू लागला. मला देखील त्यांची दया आली. तसं मी म्हणाले, हो हो भाऊजी, मला ठाऊक आहे, तुम्ही मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. आता पटकन बाहेर जा तुम्ही. अनाया आली तर तिचा गैरसमज व्हायचा उगीचच. मी असं म्हणताच तो बिचारा बाहेर निघून गेला. थोड्या वेळातच अनाया खोलीत आली आणि मला म्हणाली, काय ग प्रिया, काय झाले? तुझा आवाज मला टॉयलेटमध्ये आला. त्यावर मी सावर सावर करत म्हणाले, नाही काही नाही, अगं उंदीर आला होता बिछाण्यात, म्हणून ओरडले. त्यावर ती म्हणाली, उंदीर? आणि इथे कसा काय? माझ्या घरात तर एकही उंदीर नाही. त्यावर मी रागानेच म्हणाले, मग तुला काय म्हणायचं आहे की मी खोटं बोलते? त्यावर ती समजावणीच्या सुरात म्हणाली, नाही ग बाई, तू का खोटं बोलशील? बरं आला असेल एखादा उंदीर, पण तुला कुठे चावला तर नाही ना? तसं मी म्हणाले, नाही नाही, चावला नाही, पण वेळेत हाकलला नसता तर आज मला त्यानं खाऊनच टाकलं असतं. त्यावर नाही हसत म्हणाली, अगं वेडी, उंदीर कधी माणसाला खात नाही. काही पण बोलतेस तू, झोप आता. मी पण गोळ्या घेते आणि झोपते, उद्या बोलू काय ते. असं म्हणत तिने त्या प्लास्टिक पाऊचमधल्या गोळ्या बाहेर काढून घेतल्या आणि माझ्या बाजूला झोपली. आणि कमालीची गोष्ट म्हणजे काही मिनिटातच ती गाढ झोपून गेली. पण मला मात्र झोपच लागत नव्हती. सारखा माझ्या मनात अनायाच्या नवऱ्याचा विचार येत होता. त्याचा तो भला मोठा दणकट नागोबा माझ्या नजरेसमोर डुलत होता. त्यांचं जिभेने चाटणं अंगावर शहारे आणत होतं. जणू काही एकदा भोक्ष वाटतील. दूध जसं गपगप करत चाटून पितो, तसं तो मगाशी माझ्या झऱ्याचं पाणी त्याच्या जिभेनं चाटत होता. आता मला राहावत नव्हतं. अंगात वणवा भडकला होता. मी ठरवलं, काही झालं तरी आज अनायाच्या नवऱ्याला चढवून घ्यायचंच. मी उठले आणि थेट तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये गेले. तो मोबाईलवर काहीतरी बघत बसला होता. मला बघताच तो उठून बसला आणि त्याने रूममधला लाईट चालू केला आणि मला म्हणाला, प्रिया, मी जे काही मगाशी वागलो त्या कृत्यासाठी मी तुझी खरंच माफी मागतो. प्लीज रागावू नकोस. मी ते सगळं अनाया समजून तुझ्याशी वागलो. प्लीज मला माफ कर. त्यावर मी थोडं रागीट चेहरा करत म्हणाले, भाऊजी, तुमच्या कृत्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही देईन. माझ्या अशा बोलण्याने तो जरा घाबरलाच. तशी मी पटकन हसत म्हणाले, भाऊजी, मी म्हणाले तुम्हाला माफ नाही करणार,
तर त्या बदल्यात मी तुम्हाला बक्षीस देणार आहे. कसलं बक्षीस? त्याने कपाळावर आट्या आणत विचारलं. तसं मी त्याच्याजवळ जात म्हणाले, हे बघा भाऊजी, मला तुम्ही वाईट बाई नका समजू प्लीज. थोडं समजून घ्या ना. मी आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते चूक की बरोबर मला ठाऊक नाही. पण मला राहवत नाही म्हणून मी सांगते भाऊजी. आतापर्यंत मी माझा नवरा वगळता कुठल्याच पुरुषाचा विचार केला नाही. पण मगाशी तुम्ही माझी जी काय चाटली ना, त्यानं मी पुरती पागल झाली. प्लीज भाऊजी, मगाशी जी काय तुम्ही आग लावलीत ना, ती आता तुम्हीच विझवा. मी असे म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा धबधबा पाहू लागला. त्याने मला कचकन जवळ ओढलो आणि तो म्हणाला, काय म्हणालीस? खरंच? हे स्वप्न तर बघत नाही आहे ना मी? तो असं म्हणताच मी त्याला एक चिमटा काढला. तो वेदनेने कणत म्हणाला, आई गं, खरंच? हे सत्य आहे? आणि त्याने मला जोरदार मिठी मारली. माझ्या पाठीवरून हात फिरवत त्याने माझी डिक्की जोरात दाबली आणि म्हणाला, प्रिया, तुला जेव्हापासून बघितलंय ना, तेव्हापासून मी तुझा दिवाना झालोय. खरंच खूप सुंदर आहेस तू. तुझं शरीर म्हणजे खजाना आहे. आतापर्यंत बऱ्याच गावरान कोंबड्या मी आणल्यात, पण तुझ्यासारखी कोंबडी कधीच तावडीला भेटली नाही. माझ्या बायकोच्या आजारपणामुळे गेले कित्येक दिवस उपाशी आहे मी. आज माझी भूक भागणार आहे. आज तुला मी अशी ठोकणार की जेव्हा जेव्हा तू तुझ्या चिमणीकडे बघशील तेव्हा तेव्हा तुला माझ्या सोट्याची आठवण येईल. असं म्हणून त्याने मला बेडवर आडवी घातली आणि एखाद्या भुकेल्या वाघासारखा तो माझ्यावर तुटून पडला. मी पण बेभान झाले, पण तेवढ्यात मला अनायाची आठवण झाली. असं मी त्याला थांबवत म्हणाले, भाऊजी, अहो नाही तर खोलीत येणार नाही ना? मला खूप भीती वाटते. त्यावर तो म्हणाला, नाही येणार ती. तिने एकदा का तिच्या गोळ्या घेतल्या की तिला कशाचीच शुद्ध नसते. ती गाढ झोपून जाते. मग तिच्यावर अगदी एखादा सांड जरी उठून गेला तरी तिला जाग येत नाही. तू काळजी करू नकोस. आजची रात्र फक्त मजा कर आणि मला देखील मजा दे. असं म्हणून भाऊजींनी त्यांचे कपडे काढून पूर्ण उघडे झाले आणि त्यांचा नागोबा हात धरून दाखवत म्हणाले, बघ केवढा मोठा आहे माझा. मी पण लाजेने मान खाली घातली. तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि माझी मान हाताने वर करत म्हणाला, लाजू नकोस प्रिया, माझा तोंडात घे ना. मित्रांनो, खरं सांगतंय, मी आधी कधीच कोणाचं तोंडात घेतलं नव्हतं, पण आज घेणं भाग होतं. कारण मला माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडून माझी चिमणी चाटून घ्यायची होती. आता माझं तोंड उघडलंच होतं. तोच त्याने सटकन त्याचा नागोबा माझ्या तोंडात कोंबला. त्याचं ते लांबलचक जाडजूड सामान अगदी माझ्या घशापर्यंत त्यानं घुसवलं आणि माझं डोकं धरून तो मागे पुढे करू लागला. माझा तर श्वास गुदमरत होता, पण नशीब माझं. काही वेळातच त्याने त्यांचे सामान बाहेर काढलं. मी पण एक सुटकेचा निश्वास सोडला. आता पटकन त्याने माझी साडी सोडायला घेतली आणि एका क्षणात त्याने मला उघडी केली. माझी चड्डी खाली करून मला झोपवली आणि माझ्या गुहेत खुपसलं. त्याचा आवेग पाहून माझी भेग अजूनच रुंदावली. तो चटाचट चाटू लागला. मी त्याचं डोकं माझ्या दोन्ही हातांनी दाबून धरलं. मोठमोठ्याने सुस्कारे सोडत म्हणू लागले, भाऊजी, अजून चाटा माझी, अजून चाटा. मी असं म्हणताच त्याला कमालीची चेव चढला. त्याने चाटण्याचा वेग वाढवला आणि काही वेळातच माझ्या विहिरीचं पाणी ओसंडून बाहेर आलं. मी शांत झाले, पण तो मांज पेटलाच होता. त्याने त्याचे तोंड बाहेर काढलं आणि बेडच्या खाली उतरला आणि माझे दोन्ही पाय खेचून मला पलंगाच्या टोकावर आणलं. माझ्या दोन्ही मांड्या फाकवून माझ्या चिमणीकडे बघत त्याने त्याचं सामान हातात घेतलं आणि म्हणालो, आज माझा नागोबा एवढा सुंदर बिळात शिरणार आहे. नशीब काढलं माझ्या नागोबाने. असं म्हणून त्याने त्याचं सामान माझ्या गुहेच्या तोंडाशी ठेवलं आणि कचकन आत घुसवलं. मी जोरात वेदनेने ओरडले, भाऊजी, जरा थांबा प्लीज, खूप दुखतंय. पण तो काही ऐकला नाही. त्याने कचकच उडायला सुरुवात केली. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण सगळं फुकट गेलं. आता तर त्याचं दणकट सामान अजूनच कडक झालं. तो प्रचंड थांबला होता. तोंडाने घाण घाण शिव्या घालत तो माझ्यावर उडत होता. काही वेळाने पण मला मजा येऊ लागली. मी पण माझी मजा घेऊ लागली. मी पण माझी कंबर उचलून त्याला प्रोत्साहन देऊ लागली. माझं पाणी दोनदा निघालं.
आता तो पण पाणी सोडायच्या बेतात होता, पण मी त्याला वेळीच थांबवलं आणि त्याचं सामान बाहेर काढून तोंडात घेऊन चुरपू लागले. काही वेळाने प्रिया प्रिया करत त्याने त्याची पिचकारी माझ्या तोंडात मारली. माझं संपूर्ण तोंड भरलं आणि तो शांत झाला. त्याची मला इतकी घट्ट होती की माझ्या तोंडाचा चिकटपणा जातच नव्हता. पुढची 15 मिनिटं आम्ही एकमेकांच्या मिठीत झोपून होतो. थोड्या वेळाने तो मला म्हणाला, प्रिया, तुला एक सांगू का? रागावणार तर नाहीस ना? त्यावर मी म्हणाले, नाही हो भाऊजी, बोला काय ते. आज मी खूप खुश आहे. तू जेव्हापासून घरी आलीस ना, तेव्हापासून माझी तुझ्यावर नजर होती. खरंच तू खूप सुंदर आहेस. माझं एक काम करशील? अजून 4-5 दिवस राहशील का आमच्याबरोबर? प्लीज, माझ्यासाठी. त्यावर मी असंच म्हणाले, हो नक्की राहीन. पण भाऊजी, तुम्हाला दिवसातून 2 वेळा माझी चिमणी जिभेने चाटून द्यावी लागेल. मी असं म्हणताच तो जोरात हसला आणि परत तो माझ्यावर तुटून पडला. त्या रात्री जवळपास 4 वेळेस त्याने मला घेतली. मी पण माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की मी अजून 4 दिवस येणार नाही, कारण अनायाची तब्येत खूपच बिघडली आहे. माझ्या नवऱ्याने देखील माझ्यावर विश्वास ठेवला आणि पुढचे 4 दिवस अनायाच्या नवऱ्याने माझा मागून पुढून फडशा फाडला.